सांगते ना, जा ना. बाबा बाबा, दीदीची बस गेली. अरे देवा, हे बघ हे काय म्हणतो, अनुची बस गेली म्हणा. आता काय करायचं बाबा? मग तुम्ही सोडा ना मला. हे नाही नाही, मला वेळ नाही तुला सोडायला. ए आई तू सोड ना. नाही ना बाळा, मला स्वयंपाक करायचंय. नाही मी नाही सोडू. एक काम कर, तू रामू काका सोबत जा. रामू काका तिला शाळेला पण सोडा बरं. मॅडम, जसे की तुम्ही मराठीचे शिक्षक आहात, तर वर्गामध्ये जाऊन निबंध लिहून आणा. आणि राजपूत सर, तुमचे गणिताचे QR कोड बनवणे झाले का? अरे ते तुमच्या चपात्या आणि भाकऱ्या पौष्टिकामध्ये बांधून ठेवा. आम्हाला फक्त आणि फक्त आमचे QR कोड पाहिजे. तुम्ही आमच्या शाळेचं नाव ऐकून फ्लावर समजलात काय? मग काय बाहेर आहे तुम्ही? अहो, आमची शाळा वाईल्ड फायर आहे, वाईल्ड फायर. अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर शाळा आहे आमची. उगाच काय म्हणताय तुम्ही? मॅडम जाऊन निबंध लिहून आणा बरं. उठा मुलांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खाली बसा. ह्याच्यानंतर नाना केले ना खूप मार खाचा. ते सोडा. आज आपल्या शाळेत माझी इच्छा या विषयावर निबंध लेखनाची स्पर्धा आहे. तर आपली आपली मराठीची वैकारण माझी इच्छा विषयावर निबंध लिहायला सुरू करा बरं. ओके. किती मी सांगितलं तर तुम्ही मॅमच करतात. हॅलो. हा हॅलो प्रिन्सिपल सर. हो हो मी येते. मुलांनो मी 2 मिनिटात बाहेर जाऊन येते. आपला आपला निबंध कंटिन्यू ठेवा. हो हो सर मी येते. सर 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 येऊ निबंध घ्यायचंय. द्या मुलांना चला निबंध द्या. द्या चला. हो हो मी येणार उद्या. सगळे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मग मी कॅरम खेळू कोणासोबत? हा मला बाबा त्या दिवशी म्हणले होते की ते माझ्यासोबत कॅरम खेळतील. मी बाबाला विचारते. हॅलो. अहो ताई, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या. कसे मिळतील लाडकी बहिणीचे पैसे? बाबा काय तुझं? माझ्यासोबत कॅरम खेळा ना. हे नाही नाही, मला वेळ नाही. जाऊ तिकडं. अहो एकतर लाडकी बहीण तुम्ही मुख्यमंत्र्याची आणि काम देता माझ्या डोक्याला. लवकरात लवकर ती कामं वेळ करून घ्या बघ. बाबा खेळा ना माझ्यासोबत. मी नाही म्हणलं ना तुला. कितीला सांगावं लागतं तुला? जावं तिकडं. बाबा नाही खेळले माझ्यासोबत. ए चिंटू. आबा नक्की खेळतील माझ्यासोबत. मला इथं बघू देत नाहीये. आबा खेळा ना. अरे योगी आलाय का मोदी आलाय काहीच दिसत नाही ह्याच्यात नाहून. जा बघ तू तुझ्या आजी बरा खेळ जा. आबा पण नाही खेळले माझ्यासोबत. ए आजी. अगं बाई तर तू सांगते बाबा मला महाकुंभला नेत नाही आणि वरून तू मला इथं पूजा पण करू देत नाही. जा तुझ्या ताई बरं जाऊन खेळ तिकडं. ए आजी खेळ ना गं. अगं जा ग. घातली मातीत. काय बघा म्हणलं की ऑनलाईन बाबांनी गुळ बा म्हणलं का तूप बा म्हणलं की जा तिकडं. आजी पण नाही खेळल्या माझ्यासोबत.
दिवसभर पूजा करत असते. आबा पण दिवसभर टीव्ही बघतात. कोणालाच वेळ नाही इथे माझ्यासोबत खेळायला. तुमचे वडील बोलतायत का? हा तुम्ही कोण? हा सर, मी आरोहीच्या शाळेचा मुख्याध्यापक बोलतोय. हा बोला ना सर. हा सर, आज तुम्ही लवकरात लवकर आरोहीला घेऊन शाळेला या. ठीक आहे सर, मी नक्कीच पोहोचतो. आरोहीची आई, तर आपल्याला शाळेत जायचंय. आरोही चल पटकन शाळेत जायचे, आवर लवकर. आली आई. सर बोलवलं? हा सर. सर, काल आम्ही आमच्या शाळेमध्ये माझी इच्छा या विषयावर निबंध घेतला होता. सगळ्या मुलांनी आम्हाला निबंध लिहून दिला. पण हे पहा, आरोहीने काय लिहिलं. आई, ताई, आबा, बाबा, थोड्या वेळ थांबा ना. कधीतरी त्या मोबाईलच्या वेळ आजूबाजूला बघा. दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. मी जर मोबाईल फोन नसतो तर असा विचार करताना. एक बाप म्हणून मी आपल्या मुलीला वेळ देण्यात कमी पडलो. त्या मोबाईल नावाच्या आपण मात्र जवळ करून घरातील सर्वजण मात्र माझ्या या वृद्ध लेकराला तिथे उपस्थित तमाम मायबाप प्रेक्षकांना माझा प्रश्न आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आपल्या मुलांसाठी वेळ देत आहोत का? नाही म्हणजे कुठेतरी चुकतोय आपण. पण आपले आई बाप मात्र चुकले नाही तो. काय बालपण दिलं त्यांनी आपल्याला. आठवा तो 30 वर्षापूर्वीचा काळ. किती समृद्ध होते ते दिवस, किती समृद्ध होते ते बालपण.